नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में शिवसेना उबाटा की नेता सुषमा अंधारे और रोहिणी खड़से ने प्रिया फुके को न्याय दिलाने की जोरदार मांग की। दोनों ने स्पष्ट किया कि यह राजनीतिक मुद्दा नहीं है, बल्कि एक महिला के हक और सुरक्षा का मामला है। रोहिणी खड़से ने कहा कि वह बहन के नाते प्रिया फूके के समर्थन में आई है। उन्होंने आरोप लगाया कि सत्ताधारी दल से जुड़े लोगों पर कार्रवाई नहीं होती, जबकि पीड़ित महिलाओं की आवाज अनसुनी की जाती है। उन्होंने सरकार और महिला आयोग से अपेक्षा जताई कि वे प्रिया फूके को लाडली बहन मानते हुए मदद करे। बाइट। मी माझ्या लाडक्या भावाला आपल्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात दिली, त्यांना मदत मागितली, पण आतापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही. माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी, पण या दोन माझ्याकडे उभे झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी 1.5 वर्षापासून जे लढते आहे माझ्यासमोर उभे राहायला का बरं कोणी समोर येत नाही. आज या दोघी माझ्यासमोर इथे आल्या आहेत फार आभारी आहे. आणि माझं लग्न संकेत फुके घराण्यामध्ये आहे, त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं. संकेतची माझं लग्न 2012 मध्ये झालं आणि 2022 मध्ये झालं. माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकी सून सगळ्यांना सांभाळून घेणारी, आम्ही सगळे सोबत राहायचो, एक हॅपी फॅमिली सारखं राहायचो. माझ्यासोबत पहिल्यांदा धोका देऊन लग्न केलं, मला खोटं बोलून लग्न केलं. सध्या त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी, जे आम्हाला माहीत नव्हतं. धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं, तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एकतर तुझ्या फॅमिलीला हार्म करू, नाहीतर तुला मला फार घाणेरड्या पद्धतीने नीच लेवलवर मला धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेप करायला पाठवली, खूप असं घाण घाण गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर ही एक संस्कृती असते, माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाल्यात आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल. तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सप्लांटचं आलं, एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्यांचा ट्रीटमेंट झाला 2022 मध्ये. सुषमा अंधारे ने कहा कि महिला आयोग पक्षपाती भूमिका निभा रहा है। उन्होंने बताया कि प्रिया फुके ने छेड़छाड़ और मानसिक शारीरिक प्रताड़ना की शिकायतें कई बार दर्ज कराई, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। उल्टे उनके खिलाफ एट्रोसिटी का मामला दर्ज किया गया। पुरावे मी त्यांना पोलिसांना ऑलरेडी मी सगळे पुरावे दाखवलेले आहेत, सगळे त्यांच्या जवळ आहे. त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे. मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशनमध्ये कशी जाणार? मी पोलिसांना ते पुरावे दाखवले आणि मला हे नक्की मला ज्या प्रकारे तिथे दिसलं की जर मी यांना पुरावे दिले तर हे पुराव्याचा काहीतरी गैरवापर करतील, म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले. मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दाखवलेले आहेत. दोन्ही पीआय जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत. पुराव्याशिवाय मी बोललेली नाहीये. तक्रार फक्त एकच नोंदवली गेली. ऑलरेडी 2-3 तक्रार केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर बाकी तक्रारी घेतल्या नाही. प्रिया फुके ने बताया कि उनके पति संकेत फुके की मृत्यु के बाद उन्हें संपत्ति में हिस्सा चाहिए, जो उन्हें कानूनन मिलता है। उन्होंने कहा कि उनके देवर और भाजपा विधायक परिणय फुके ने उन्हें घर से निकाल दिया और धमकी दी। परिणय फुके हे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ. माझ्या पतीची जेवढी संपत्ती आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग परिणय फुकेचा आहे. हे दोघंही सोबत मिळून प्रॉपर्टी घ्यायचे किंवा बँकेमध्ये पण सगळ्या जागांवर कुठलंही काहीही फायनान्शियल असो, कुठली प्रॉपर्टी असो, कुठलेही असो, प्रत्येक याच्यामध्ये परिणय फुके हे पार्टनर आहेत. त्याच्यामुळे परिणय फुकेंचं याच्यावर आहे आणि परिणय फुकेंची इच्छा नाही आहे मला तो माझा हक्क मिळावा, त्यासाठी म्हणून ते मला हे सगळं त्रास देतात. मला काही माहिती नाहीये तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल. आणि कुणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं.
अंधारे और खड़से ने मुख्यमंत्री से अपील की कि वे हस्तक्षेप कर इस मामले में न्याय दिलाए। साथ ही उन्होंने चित्रावाग, महिला आयोग और अन्य राजनेताओं की भूमिका पर भी सवाल उठाए। एक लक्षात घ्या, गेली 5-6 वर्ष पालिकेची निवडणूकच झालेली नाही, प्रशासन आहे आणि जे प्रशासक बसलेलं आहे ते प्रशासक कोणाच्या अखत्यारीत आहे तर ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे। राज्य सरकारने जाणीवपूर्वक पालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत, त्यामुळे पालिकेची मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती मान्सूनपूर्व कामं करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासक म्हणून राज्य सरकारची आहे। मग राज्य सरकारने मान्सूनपूर्व कामं का करून घेतली नाही, का त्या कामांचा आढावा घेतला नाही? ज्या पद्धतीने काल मेट्रो म्हणजे अगदी 17 दिवसापूर्वी ज्या मेट्रोचं उद्घाटन होतंय त्या मेट्रोचे अक्षरशः धिंदवडे निघाले आणि नुसते मेट्रोचे नाही तर राज्य सरकारच्या कारभाराचे धिंदवडे निघाले। विशेष भारतीय जनता पार्टीचे सो कॉल्ड स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते जे स्वतःला हिंदुत्वाचे फार मोठे आपणच एकटे काय म्हणतात त्याला मसीहा वगैरे आहोत अशा थाटात वावरणारे आमचे ते कोकणातले भाचे बिचे सगळे ते सांगतात की अरे इथल्या मुस्लिमांच्या विरोधात तुम्ही भाजी सुद्धा घ्यायची नाही, फळं सुद्धा विकत घ्यायची नाही, नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग चालवायचा। नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग इथल्या मुस्लिमांच्या विरोधात चालवायची भाषा करणारे, इथल्या मुस्लिमांकडून भाजी किंवा फळं विकत घ्यायची नाही, इथल्या मुस्लिमांचं कुठल्याही जत्रेमध्ये दुकान लागू द्यायचं नाही, इतका कडवट कट्टरतावाद दाखवणाऱ्या भाजपच्या सो कॉल्ड बेगडी हिंदुत्ववादी त्या सगळ्या लोकांना मला प्रश्न विचारायचे आहेत। मग तुम्हाला मेट्रोचं काम कंत्राट देण्यासाठी तुर्किस्तानची दोगस कंपनीच का दिसली, ज्या तुर्कस्तानने भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला खुलं समर्थन देणारा तुर्कस्तान आहे, त्या तुर्कस्तानची कंपनी तुम्हाला का दिसली? आम्हाला शहाणपण सवय म्हणून काय प्रश्न विचारतात? इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।